डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी शरद कळसकरला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कळसकरच्या पोलीस कोठडीची मुदत संपत होती आणि त्यामुळे सीबीआयने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं। कळसकरला सीबीआयने महाराष्ट्र एटीएस कडून ताब्यात घेतलंय। दाभोलकरांच्या हत्येवेळी 4 जण उपस्थित होते। 2 मारेकरी आणि दोघे दाभोलकरांची ओळख पटवून देण्यासाठी होते अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली आहे। या प्रकरणी दुसरे दोघे कोण होते याची माहिती कळसकरकडून घ्यायची आहे आणि त्यासाठी त्याची कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे। आपण बघतोय शरद कळसकरच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। दाभोलकर हत्येप्रकरणी 17 सप्टेंबर पर्यंत त्याची चौकशी होणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दाभोलकर हत्येप्रकरणी शरद कळसकरला 17 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या कोठडीत वाढ करण्यात आली आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे की त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचे सध्या प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत आणि ह्याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, नवा गौप्यस्फोट आपण बघतोय। डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी चौघांचा समावेश आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कळसकर अंदुरेसह अन्य 2 हत्येत सहभागी असल्याचं सीबीआयने म्हटलंय। वैभव राऊतकडून शस्त्रांची विल्हेवाटही लावण्यात आली आहे असाही गौप्यस्फोट सीबीआयने केलेला आहे। दाभोलकर हत्येप्रकरणी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण बघतोय आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, एक महत्त्वाचा सीबीआयने गौप्यस्फोट केलेला आहे, त्याविषयी काय सांगाल? मधुरा, आजच्या सुनावणीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी 4 आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होतं असं माहिती सीबीआयने दिलेली आहे। 2 प्रत्यक्ष मारेकरी होते तर 2 त्यांचे साथीदार असावेत अशी शक्यता किंवा अशा निष्कर्षापर्यंत आतापर्यंत तपासानंतर सीबीआय पोहोचलेली आहे। दाभोलकरांना ज्यांनी मारलेलं आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर व त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा त्या दोघांवरती आरोप आहे। हे दोघे दाभोलकरांना आधीपासून ओळखत नव्हते, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची ओळख पटवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर जो कट रचण्यात आलेला होता त्याला कशा पद्धतीनं हे प्रत्यक्षात अंमलात आणतायत ते पाहण्यासाठी यांचे 2 साथीदार त्या ठिकाणी उपस्थित असावेत या निष्कर्षापर्यंत सीबीआय आलेली आहे आणि ते कोण होते याचा शोध आता सीबीआय घेते आहे। त्या व्यतिरिक्त 4 पिस्टल ते डिस्मेंटल करून या दोघांनी कळसकर आणि वैभव राऊत यांनी मुंबई नवी मुंबईच्या जवळच्या खाडीमध्ये टाकलेली आहेत असाही सीबीआयचा आरोप आहे किंवा सीबीआयचं म्हणणं आहे आणि त्यांचा शोध घेण्यासाठी देखील सीबीआयने आज कळसकरच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केलेली होती। वैभव राऊतवर ज्यावेळेस एटीएसने छापा टाकलेला होता त्यावेळेस एकूण 15 पिस्टल हस्तगत करण्यात आलेली आहेत आणि त्यातली 4 पिस्टल ही डिस्मेंटल करण्यात आल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे आणि यांचाच वापर दाभोलकर, गौरी लंकेश आणि इतरांच्या हत्येसाठी केलेला असू शकतो असं देखील सीबीआयने म्हटलेलं आहे। मधुरा, धन्यवाद नितीन, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अजून एक सीबीआयने गौप्यस्फोट केलेला आहे। कळसकर अंदुरेसह अन्य दोघांचा सहभाग असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे। आता ह्याविषयी अजून काय नवनवे खुलासे होत आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।